राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवाराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांच्या 19 समर्थकांवर ॲट्रॉसिटी पॉक्सोसह इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत एका 35 वर्षीय आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून 26 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गावात वाद घातल्यामुळे तिथे जमलेले काही लोक आमच्या राहत्या घरांमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज ऐकल्यावर मी घरातून बाहेर आले। त्यावेळी माझ्या घरासमोर मंगेश ढूस, सुधीर तिक्कल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाख, किशोर गडाख, रुपेश कुरे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवी चहावाला, ओंकार मुसमांडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमांडे, सतीश वाकळे, विकी वाळके, महाकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ, हिरा मंडूस सर्व राहणार देवळाली प्रवारा तालुका राहुरी असे आमच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्यावेळी मंगेश ढूस व सुधीर तिक्कल या दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून छातीवर हाताने चापटीने मारहाण करू लागले। त्यावेळी माझा आरडाओरडा ऐकून 13 वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहाण करू नका अशी म्हणाली असता तिला देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून हाताने चापटीने मारहाण करून ओट्याच्या खाली ढकलून दिले। तसेच घरासमोर लावलेले 4 चाकी टाटा झिप बुलेट, एक पॅशन प्रो मोटारसायकलचे तोडफोड करून नुकसान केले आहे। तसेच एक सुझुकी मोटारसायकल, एक स्कूटी तोडून खाली पाडली। तसेच घरासमोर ओट्यावर ठेवलेले डीजे साऊंड सिस्टमचे साहित्य फोडून नुकसान केले आहे। घरातील कूलर, फ्रीज, इलेक्ट्रिक स्विचबोर्ड यांची तोडफोड केल्याने घरातील लाईट बंद झाल्याचे घरातील बारीक सारीक वस्तूची तोडफोड करून नुकसान केले आहे। तसेच जातीवाचक शिवीगाळ करून यांना गावात राहू द्यायचं नाही, यांना जीवे ठार मारून टाकायचे अशी धमकी देत होते। यावेळी इलेक्ट्रिक बोर्डावर ठेवलेले 1250 रुपये रोख रक्कम चोरून गळ्यातील 1 तोळ्याचे सोन्याचे डोरले बळजबरीने सुधीर टिकल याने तोडून नेले। त्यानंतर हा सर्व प्रकार पाहून मला चक्कर आल्याने माझ्या डोळ्यासमोर अंधारे आल्याने तिथे माझ्या नातेवाईकांनी मला सदर ठिकाणाहून डॉक्टर नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले। इथे माझ्यावर उपचार झाल्यावर शुद्धीवर आल्यानंतर मी घरी आले। सदर प्रकरणाबाबत माझी मानसिक स्थिती बरी नसल्याने तसेच आजवर बरं वाटत असल्याने मी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। यामध्ये म्हटले आहे, या फिर्यादीवरून मंगेश ढूस, सुधीर टिकल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाख, किशोर गडाख, सतीश वाळके, रुपेश कुरे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवी चहावाला, ओंकार मुसमांडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमांडे, विकी वाळके, महाकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ, हिरा मंडूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपअधीक्षक डॉक्टर बसवराव शिवपूजे हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।